त्या प्रकरणात त्या गाडीमध्ये टोटल 4 लोक होते अशा प्रकारचे तपासमध्ये दिसून येत आहे। एक गाडी चालवत होता, 2 आणखी मुले होते आणि एक ड्रायव्हर होता। अशा 4 व्यक्ती त्या गाडीमध्ये होते। पार्टी ज्यावेळी पबमध्ये झाली होती त्यामध्ये 7 ते 8 आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसते। परंतु ते या प्रकरणात सध्या 304 चे प्रकरणमध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये गृहीत धरतो। ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते। चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्याने झालेली आहे। काही निष्काळजीपणा आणि काही दोष त्या येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीवर प्रथम दर्शनी दिसते, त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते।